नमो भगवते वासुदेवाय। 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 वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौरपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तंत्रोपकं वार्तिककारमन्यामस्मद्गुरुं सन्ततमानतोषु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माये बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं हे 8वे जे प्रकरण आहे ज्ञान खंडन म्हणून ते आज समारोपाला आलेलं आहे। ज्ञानोबांनी आतापर्यंत आपल्याला अज्ञान आणि ज्ञान यांच्या संबंधी फारच उपयुक्त असा उद्देश केलेला आहे। या जगामध्ये ज्याला ज्ञान म्हणतात ते जगाचं लौकिक आणि विषयांचं जे ज्ञान आहे आणि त्यात सापेक्ष असं ज्याला अज्ञान म्हणतात, ज्याला अज्ञान म्हणतात ते अज्ञान आणि ज्ञान या दोन्ही नाशवान गोष्टी आहेत। वास्तविक ज्ञानाचा उपयोग आपल्याला प्रपंचासाठी, संसारासाठी, जगाच्या कर्मांसाठी होतो। ज्ञान म्हणतात ही जी कर्म आहेत, हे जे जग आहे,
हे जे काय दिसणार आपल्याला स्वरूप आहे सृष्टीचं, वास्तविक हेही त्या आत्म्याचं चैतन्य आहे, हे आत्माचं स्वरूप आहे. परंतु आपल्याला या आकार आणि रंग रूप नाना प्रकारांनी आपल्याला तो आत्मा हे चैतन्य दिसत नाही. आणि चैतन्य न दिसणारी गोष्ट आहे. आपल्याला जे दिसतं ते खरं वाटतं. हा देह दिसतो म्हणून देह खरा आहे, परंतु देहामध्ये असलेला हा जो आत्मा आहे तो आपल्याला दिसत नाही, म्हणून त्याचा विसर पडलेला असतो, त्याचं ज्ञान होत नाही, तो कळत नाही. अशा प्रकारे निर्वाणाचा उद्दिष्ट फार मानताना शेवटी ते सांगताय या अध्यायातली ही जी ओवी आहे ती अतिशय महत्वाची ओवी. कारण या ओवीमध्ये ज्ञानवानी ज्ञान अज्ञानाचं खंडन तर केलंच आहे, परंतु पुढचं जे प्रकरण आहे नवमं प्रकरण हे जीवनमुक्ती विवरण आहे. या जीवनमुक्तीचा प्रस्तावना या शेवटच्या ओवीत आणि मागच्या ओवीत सापडतो. ज्ञान आपल्याला असं समजायला पाहता ही पहा 19व्या ओवी या प्रकरणातली शेवटची ओवी. एवं एवं ज्ञान अज्ञाने दोन्ही, एवं ज्ञान अज्ञाने दोन्ही कोटी सुनी अहनी, कोटी सुनी अहनी. हृदयला चित गगनी, हृदयला चित गगनी, चित आदित्य हा, चिरादित्य हा. काय सांगते का भगवान ज्ञानवा, ज्ञानवांचा हा अनुभव आहे. ते सांगणारे एवं ज्ञान अज्ञाने दोन्ही. एवं म्हणजे अशा प्रकारे, अशा प्रकारे ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही पोटी सुन म्हणजे पोटात झालं. अशा प्रकारे ज्ञान आणि अज्ञानाला पोटात घालून काय झालेलं आहे, पोटात घालणं म्हणजे कडक करून घेऊन टाकणं. जसा एखादा खाद्यपदार्थ आपल्या पुढे आला की तो आपण घेऊन टाकतो, खाऊन टाकतो, नाहीसा करतो. त्याप्रमाणे हे ज्ञान आणि अज्ञान, जगाचं ज्ञान आणि जगामधला ज्ञान यांना पोटात घालून म्हणजे यांना नाहीसे करून ज्ञान म्हणतात हृदयला चित गगनी, चित आदित्य हा. कोण कुठे उगवला आहे जेव्हा आपल्याला सांगाले, अरे हा चित सूर्य. कोण हा चित सूर्य? हा बाहेरचा जो सूर्य आहे तो आपल्याला सगळ्यांना कळतो, दिसतो, परंतु आपल्या अंतःकरणामध्ये असलेला, आपल्या देहात असलेला, चिदाकाशात असलेला, आपल्या देहामध्ये 3 आकाश आहेत. एक आपलं नेहमीच हे जे आकाश आहे, ज्याला आकाश होतं कुठून बाहेरच्या पंचमहाभूतापैकी ते आकाश पण आपल्या देहात आहे. पण पंचमहाभूत आहेत आपल्या देहामध्ये, तेव्हा ते आकाश हे आपल्या देहात आहे. दुसरं आपल्या चित्तावरच्या वर एक आकाश आहे, तिथे तळ्यासारखे, त्यामुळे त्याच्यावर एक आकाश आहे, त्याला चित्ताकाश म्हणतात. चित्ताच्या जवळ येऊन चित्ताकाश. आणि जे आत्म्याच्या आजूबाजूला आहे त्याला चिदाकाश म्हटला.
असं हे चिदाकाश जिथे आहे तिथं तो आत्मराज त्याच्यामध्ये राहतो, तो प्रकाश. तेव्हा जणू आपल्याला सांगताय की त्या चिदाकाशामध्ये हा चित सूर्य उगवला आहे आणि तो उगवल्यामुळे काय झालं की हे जे जगाचं ज्ञान आणि अज्ञान आहे याला घेऊन टाकलं नाही. म्हणजे दोघांचे खंडन झालं, ज्ञान आणि अज्ञान दोघांचे खंडन झालं नाहीशी झाले. आणि प्रकाश मुळाचा पडलेला आहे आता चित सूर्याचा. हा चित सूर्य म्हणजे दुसरा कोणी नसून चैतन्य रूपी सूर्य आहे. हा चैतन्य सूर्य म्हणजे आत्मा आहे, ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, परमात्मा आहे, काही नाव नाही. तेव्हा हा चित सूर्य उगवला आहे, तो आत्मराज उगवला आहे आणि त्या आत्म्याच्या प्रकाशामध्ये हे ज्ञान आणि अज्ञान जगाचं नाहीसं झालं. याचा अर्थ असा की आपल्यामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये जे ज्ञान आणि अज्ञान भरलेलं आहे ते जर नाहीसं व्हायचं असेल, ते जर नष्ट करायचं असेल तर आपल्याला चित सूर्य पाहावा लागेल. तो चित सूर्य आपल्या चिदाकाशामध्ये उगवतो आहेच तो. तेव्हा त्या चिदाकाशामध्ये असलेल्या चित सूर्याला म्हणजे आत्मराजाला पाहिल्याबरोबर हे ज्ञान आणि अज्ञान समाप्त होऊन जातं. मग नाही म्हणतात. मग काय होतं समजा आता ज्ञान अज्ञान गेलं, चिदाकाशातला हा आत्मराज चित सूर्य आहे तो पाहिला म्हणजे तो आम्हाला प्राप्त झाला. मग काय आमचा जे राहणे का त्यावेळेला हे तर राहणारच आहे. हा बाहेरचे सूर्य पहा, नंतर आपला सूर्य पहा. सूर्य पाहण्याने काही देह जातो, मग देहात राहून आम्ही मुक्त होऊन जातो. देहात राहून देह कार्य करत असताना, जीवन जगत असताना आम्ही मुक्त होऊन जातो, त्याला जीवन मुक्त होतात. तेव्हा आम्ही जीवन मुक्त हे सगळे बंद किंवा तुटतात जेव्हा ते ज्ञान आणि अज्ञान नैसर्गिक होतं आणि अपराध घेतो त्यावेळेला आम्ही जीवनमुक्त होतो. आता हे जीवनमुक्त होणं आणि ते कसं फार महत्वाचं कसं आहे ते समजण्यात आलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आतापर्यंत ज्ञान आणि अज्ञानाचं खंडन करत असताना पुष्कळ वेळा अनेक दृष्टांतांनी तो विषय त्यांनी सोपा करून सांगितला. त्यामुळे आम्हाला ज्ञान आणि अज्ञानाची पुष्कळ समज आली, ज्ञान झालं, कळलं. पण आता ही जी जीवनमुक्त अवस्था आहे ती दशाची ही फारच विलक्षण, फारच अतर्क्य आहे. जगामध्ये फार थोडे महात्मे या दिशेला जाऊन पोहोचतात आहेत. मात्र तेव्हा जीवनमुक्त अवस्थेमध्ये असलेले जे सत्पुरुष असतात, महात्मे असतात, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं जीवन, त्यांचे व्यवहार देत राहतोच ना. त्यामुळे त्यांचे सगळे व्यवहार जे पाहिले आपण तर ते बोलून जर आपण त्यांना पाहिलं तर आपल्यासारखे दिसतात. अवस्था ही अंतरंग अवस्था आहे. म्हणून हे जीवनमुक्त महात्मे पाहत असताना आपल्याला वरून आपल्यासारखेच वाटतात. आपल्यासारखे जीवन करतात, आपल्यासारखे बोल घेतात, आपल्यासारखे बोलत असतात, आपल्यासारखे व्यवहार करतात आणि तरी त्यांना जीवनमुक्त म्हटले गेले. तर जिवंत असतानाच ते मुक्त कशी काय होईल.
आम्हाला या मनुष्य देहामध्ये मुक्ती मिळते बघतो, आपण सुद्धा बंधनातून सुटतो. पण केव्हा? मेल्यानंतर. मरणात मुक्ती. काय करायचं त्या मुक्तीला? कोण काय दिला? कोण त्याचा फायदा घेईल? मेल्यानंतर सगळे मुक्त होऊन जातात. जर मेला तर संपला, देहातून गेला. म्हणजे ही देहाची जी बंधनं आहेत, जीवाची जी बंधनं आहेत, कर्माची जी बंधनं आहेत, आणखी अनेक प्रकारची बंधने आहेत, ही बंधनं आमची मेल्यानंतर सुटतात. लोक म्हणतात अशी मेल्यानंतर सुटणारी बंधनं करून चालणार काय? त्यापेक्षा बाबांनो मी तुम्हाला सांगतो की माझा जो अनुभव आहे ना, तो जिवंतपणीचा अनुभव. जिवंत असतानाच मुक्त होऊन जाणार हा जीवन मुक्तीचा अनुभव त्यांनी आपल्याला या नव्या प्रकरणामध्ये सांगितले. तर आता नव्या प्रकरणाची सुरुवात होते. विषय अतिशय इतका आनंदजनक आहे, इतका गोड आहे, पण तितकाच तो समजायला कठीण. का? कारण त्याचा आम्हाला बिलकुल अनुभव नाही. आम्ही सगळे बंधनात पडलेले, अडकलेले लोक. आता बंधनात असलेल्या माणसाला, बंधनातून सुटलेल्या माणसाचं स्वरूप कसं कळेल? आमचे सगळे बंधनात आहोत. नाना प्रकारची बंधन आहेत आमच्याकडे तुमच्यावर, आणि त्या बंधनाने जणू आम्हाला बांधून टाकलेले. बंधनाने बांधणार. अशा बंधनामध्ये अडकलेल्या आम्हाला ज्ञानवा जो जीवन मुक्तीचा अनुभव समजायले तो कळायला म्हटला होता. तसं आता शब्दांनी ते सांगून राहिले ते थोडस कळेल, कळणार नाही असं नाही. परंतु हे कळल्यानंतर आपल्याला कशी अवस्था प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला काहीतरी ज्ञानवा सांगतात, त्याप्रमाणे करावं लागेल. बंधातून सुटण्यासाठी काहीतरी करावंच लागतं. जसा तो पक्षी पिंजऱ्यामध्ये अडकलेला असतो, त्या पिंजऱ्यामध्ये त्याला तुम्ही दररोज काही ना काही 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 फळ घालता, चांगले चांगले फळ घालता, खूप त्याला काही चांगलं चांगलं दररोज खाऊ घालता, पाणी पाजता, सगळं करतात. आणि एवढा सोन्याचा पिंजरा जरी केला तरी ते त्याचं बंधन. तो जेव्हा त्या आकाशात उडणाऱ्या त्याच्या इतर पक्ष्यांना पाहतो त्यावेळेला त्याला वाटतं अरे रे, इथे जरी आपल्याला पोट भरत असलं, पाणी प्यायला मिळत असलं, झोप येते, सगळं काय होतं आपल्याला, परंतु ते स्वातंत्र्य नाही. एक पक्षी पाहिल्यानंतर त्याला जसं वाईट वाटतं, हीच गत आमची झाली. आम्ही हे पिंजरे आम्हीच तयार करून आम्हीच त्याच्यामध्ये अडकून बसलेलो. आणखी दुसऱ्यांनी अडकवलं असेल थोडंफार, परंतु विशेषतः जास्तीत जास्त जे पिंजरे आहेत, जे बंद आहेत, ते आम्हीच आमचे तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हीच अडकून बसलेलो आहोत. आणि इतके अडकलो, नाशे अडकलो, इतके दिवस झाला अडकलो की त्यामुळे स्वातंत्र्य म्हणून, स्वतंत्रता म्हणून काही असते, मुक्ती म्हणून काही असते, हे आम्ही विसरून गेलो. हे स्वातंत्र्य आहे, बस हेच मुक्त जीवन आहे असं समजतो. म्हणजे हे कैदी जे असतात ना तुरुंगातले, त्यांना जी जन्मठेप होते, जन्मभर काही मरेपर्यंत, मग ते इतके त्या पेट खाण्यामध्ये, त्या तुरुंगामध्ये इतके रमून जातात, पुढे पुढे हे बाहेरचं सगळं जीवन जे आहे स्वतंत्र ते विसरून जातात आणि तेच खरं जीवन आहे असं त्यांना वाटतं. तर समजा त्याला कोण एखाद्याने सोडवलं, जा बुवा आता तुझी इतके 5 वर्ष तुला कमी केली तुझ्या ह्याच्यात, जा,
तो जर बाहेर आला तर त्याला बाहेर चढलं. त्याला असं वाटतं की आपलं ते जीवन चांगलं आहे, पण त्या जीवनाची त्याला बरीचशी सवय झालेली. तेव्हा बंधनातल्या जीवनाची सवय झालेल्या माणसाला मुक्त झालेल्या माणसाची स्थिती कशी कळणार, ही अवस्था आपल्याला कळत नाही. म्हणून हा जो विषय आता देव आपल्याला सांगताय तो अवघड नाही, परंतु कळायला काही हरकत नाही, समजायला काही हरकत नाही. तरी अवघडच आहे ते, परंतु त्यातल्या त्यात जन्म आपल्याला सोपे सोपे करून सांगणार. पहिली उपा या नव्या प्रकरणातली जीवनमुक्तीच्या प्रकरणातली पहिली मुली अशी 71 वेळा येतात या प्रकरणामध्ये. मागच्या प्रकरणामध्ये 19 वेळ होते. ज्यांना सांगतायत आता आमोद सुरास झाले. आता आमोद सुनास झाले. शब्द कळणार नाही, शब्द सोपे फार, परंतु ते ज्ञानवानी त्यांच्या काळातल्या मराठी वापरलेले शब्द असल्यामुळे ते आपल्याला कठीण वाटतायत. कठीण नाहीये. आता आमोद सुनास झाले, श्रुतीशी श्रवण निघाले. श्रुतीशी श्रवण निघाले. आरीसे उठले लोचनेशी. आरीसे उठले लोचनेशी. तशी बघी सोपी मध्ये कठीण काहीच नाहीये. म्हणतात ही अशी एक दशा आहे. आता ज्ञान आणि विज्ञान गेल्यानंतर जे आत्मज्ञान होतं त्यावेळेची ही दशा आहे. आत्मस्वरूपामध्ये ते जे ज्ञान आहे, आत्म्याचं ज्ञान जेव्हा आम्हाला लाभतं, आम्ही त्यामध्ये राहतो, त्यावेळेला काय होतं हे आहे आमचा. परंतु हा देह कसा आहे आता त्यावेळेला ते समजणार आहे. देहाचं स्वरूप समजणार आहे. देह तर तसंच राहणार आहे. हे जे इंद्रिय आहे ती तर तशीच राहणार आहे. परंतु ज्ञान म्हणतात आता आमोद सुनास झाले. आमोद म्हणजे सुगंध, मोद म्हणजे आनंद, आणि सुगंधामध्ये आनंद आहे. म्हणून आपण सुगंध घेतो फुलांचा वगैरे. म्हणतात आता काय झालेलं आहे, सुनास, सुनास, नास म्हणजे नाशिका, नाशिका म्हणजे नाक. हे जे नाक आहे आमचं आता ते सुनास झालेले. सुनास म्हणजे चांगलं नाक झालेले. आता जेव्हा मी या जगातले वास घेत होतो, आता ज्ञान म्हणतात की आमचं हे जे नाक आहे ना आता सुनास, याला सुगंधाची प्राप्ती झालेली आहे असं नव्हे, तर आमचं नाकच सुगंध झालेले आहे. सुगंध आणि नाक एकरूप झालेले. आतापर्यंत काय होतं, सुगंध वेगळा होता जगामध्ये आणि नाक आमच्या जवळ होत. तो सुगंध यायचा आणि आमच्या नाकामध्ये घुसायचा. म्हणजे सुगंध आणि नाक हे दोन होते, भेद होता. आता हा भेद नाहीसा गेला. आता भेद नाहीसा झाला आणि आमचं हे जे नाक आहे ना, हे नाकच आता सुगंध होऊन गेले. नाक पानकांत आता आमोद सुनास झाले. सुनास म्हणजे घ्राण, नाक. हा जो
सुगंध आहे तोच आता नाक झालेला आहे किंवा नाकच सुगंध झालेला आहे. काही बोला दोघे एक रूप होऊन गेलेले. नाक सुगंध होणं काय किंवा सुगंध नाक होणं काय, एक रूप झाले, एक झालेले. आणखी काय झालं धनुवा या अवस्थेमध्ये? श्रुतीशी श्रवण निघाले. श्रुती म्हणजे श्रवण करणं, ऐकणं, शब्द. शब्दाला श्रुती म्हटले गेलेले आहे. आणि श्रवण म्हणजे कान. शब्द आणि कान आता काय झाले? एकरूप झालेले. श्रुतीशी श्रवण निघाले. तेव्हा शब्दांना कान फुटले असं म्हणा, किंवा आमचे कान शब्दरूप झाले असं म्हणा. कसं म्हणा तुम्ही? आता हा भेद राहिला नाही. भेद अजून आमच्यामध्ये आहे. आम्हाला शब्द बाहेरून ऐकायला येतो आणि कान आमच्या जवळ असतो. कान आणि शब्द भिन्न आहेत आमच्याकडे. आता काय गंमत झाली? आमचे कान शब्द झालेले, किंवा शब्दच कान झालेले, शब्द कान झाले म्हणा, किंवा कानाला शब्द आलेले. कसं बोला? कान आणि शब्द आता एकरूप झालेले, एकच झालेले, तर भेद नाही राहिला. आणखी काय झालं गुरुवा सांगतात? आरिसे विठले लोचनीशी. आता आम्हाला आरसा पाहण्याची गरज नाही. आमचे डोळे, लोचन म्हणजे डोळे, आमच्या डोळ्यांना आरसे आले किंवा आरशाला डोळे फुटले आहेत. काही म्हणत आरसा आणि डोळे आता दोन नाही. आतापर्यंत आम्ही आरसा वेगळा आणि डोळे वेगळे अशी आमची स्थिती होती. आता आमचे डोळे आरसे झालेले आहेत. आता या ज्या कल्पना आहेत या आपल्याला अतर्क वाटतात. अतर्क म्हणजे तर्काला, बुद्धीला पटत नाही. कसं काय असं म्हणू शकते का पटत नाही? कारण त्याचा अनुभव नाही, ती स्थिती नाही आमची. ती जी स्थिती आहे त्या स्थितीमधून आपल्याला तो अनुभव समजला, त्या स्थितीचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. अरे हे भेदाचं सगळं स्वरूप नष्ट होऊन जात आणि आपली इंद्रिय ज्या विषयांचा भोग घेतात तो भोग्य विषय आणि आपले इंद्रिय एकरूप होऊन जातात. आपले इंद्रिय तो विषयच होऊन जातो किंवा तो विषय आपल्या इंद्रियामध्ये एकरूप होऊन जातो. आपल्याला आता समजायला आपले 5 विषय आहेत, पंचविषय, पंचज्ञानेंद्रिय आहेत. या पंचज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत भोगवण्याचे, है ना? तुला आता उजवणी आपल्या असं हे सगळं सांगून झालेलं आहे. डोळा हे एक इंद्रिय आपलं. डोळा रूप पाहतो, रूप हा त्याचा विषय, डोळ्याचा विषय रूप. कान हे एक इंद्रियांचा, या कानाचा विषय आहे शब्द. शब्द आणि कान, शब्द विषय आहे, कान इंद्रिय आहे. नाक, नाक इंद्रिय आहे आणि गंध म्हणजे सुगंध, कोणताही गंध जो असेल, वास हा त्याचा विषय आहे. गंध आणि वास हा त्याचा नाकाचा विषय आहे. तेव्हा नाक आणि वास हे दोन आपले. चौथं इंद्रिय आहे जीभ. जीभ जी आहे ती चव घेते, म्हणून स्वाद
आणि जिव्हा हे यांचं इंद्रिय आहे आणि स्वाद दुसऱ्या विषयांचा आम्ही घेतो. स्वाद हा विषय आहे जिभेचा. आणि हात आणि पाय ही जी दोन इंद्रिय आहे त्यांच्यानी स्पर्श घेतो. स्पर्श हा विषय आहे आणि हात पायाची ही जी त्वचा आहे हे इंद्रिय आहे स्पर्श घेणार. तेव्हा 5 इंद्रिय ही आमची कोणती? डोळे, कान, नाक, जिव्हा आणि हात पायाचे हे इंद्रिय झाले. डोळ्यांचा विषय रूप, कानाचा विषय शब्द, नाकाचा विषय गंध सुगंध वास, जिभेचा विषय स्वाद आणि हातापायाचा विषय आहे स्पर्श. 5 इंद्रिय त्यांचे 5 विषय. आता आम्ही या जीवनामध्ये आता ज्या देहाच्या अवस्थेत आम्ही आहोत ही अवस्था कशी आमची? ही द्वैताची अवस्था आहे. आता आम्हाला या जिभेला जर स्वाद पाहिजे असेल तर तो विषय तिचा जो आहे तो जगात बाहेर येतो. तो बाहेरून आणावा लागतो, तोंडात टाकावा लागतो, जीवन ठेवावा लागतो. म्हणजे आतापर्यंतच आमचं सगळं जे जीवन चाललेलं आहे आता हे भेदातलं जीवन चाललंय, द्वैतातलं चाललेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात आता हे भेदमय जीवन जे आहे इंद्रिय आणि त्यांच्या विषयांचे भोग इथंच आम्ही गुंतून पडून जातो. इथंच आम्हाला इंद्रिय मिळतात. भोगाच्या नादी लागला, भोगवादी झाला मनुष्य की तो जास्तीत जास्त अडकत जातो. मग मला हा भोग पाहिजे, मला तो भोग पाहिजे, मला तो भोग पाहिजे. हे जे भोगवादी जीवन आहे त्या भोगवादी जीवनामध्ये जास्त तो अडकतो आणि तिथं गुंतागुंत होतो. म्हणून ज्ञानोबा आता आपल्याला असं सांगले की आता तुम्हाला द्वैतामध्ये भोग घेण्याची जरूर नाही. हे जे विषय आहेत ना ते विषय तुमची इंद्रिय होतात. विषय आणि इंद्रिय विकून जातात. मग तुम्हाला बाहेर येण्याची गरजच नाही. आता तुमच्या ठिकाणी सगळे विषय आहेत आणि तुमच्या ठिकाणी इंद्रिय जर असली तर मग तुम्हाला जगामध्ये भटकण्याचं काय कारण आहे? आज मला फिरावं लागतं गल्लोगल्ली, दुकानातून इकडे तिकडे, ठीक आहे, या गावातून त्या गावात, काय नाना प्रकार आहे. या असल्या जीवनामध्ये आमचं सगळं आयुष्य निघून जातं. पण ते स्वरूप प्राप्त होत नाही. हे आत्म्याचं स्वरूप मला प्राप्त होत. जो आत्मा आमच्या देहामध्ये सतत आहे, अखंड आहे, जन्मापासून आहे, मरेपर्यंत राहणार आहे, असा जो आत्मराग आमच्या देहामध्ये सदैव राहतो, त्याचं दर्शन नाही, त्याचं स्वरूप माहिती नाही, त्याचं ज्ञान नाही, त्याच्याबद्दल स्मरण नाही, काहीच नाही. आणि या जगाच्या भोवऱ्यामध्ये भटकून राहिला. मग ही जी मुलगी आहे जणू आपल्याला जे सांगून आल्या की विषय आणि इंद्रिय यांचे जे भोग आहेत यांच्याने भोग होतो ना. पण म्हणून आता त्रिपुटी चालते. सगळ्यात आपल्या ज्या त्रिपुटी आहेत ना ती या 5 इंद्रियांच्या पंचत्रिपुटी आहेत. जसा डोळा आहे तो द्रष्टा आहे, जे पाहतो रूप ते दृश्य आहे, आणि जे दृश्य पाहिलं त्याचं ज्ञान आहे म्हणजे दर्शन आहे. द्रष्टा दृश्य दर्शन. कान ऐकणारा आहे, श्रवण करणारा आहे. काय श्राव्य आहे शब्द. श्रोता, श्राव्य आणि श्रवण शब्द ही त्रिपुटी. नाकाची घ्राण
घ्राता आहे हा, घ्राता ग्रहण करणारा. घ्राता, ग्रेय आणि ते जे आहे ते गंध म्हणजे ग्रहण. तेव्हा ते नासिकेनं घेतलेलं जे गंध आहे म्हणजे सुगंध आहे तो म्हणजे नाक हा घ्राता. ग्रे म्हणजे जो वास आहे त्याला ग्रे म्हणतात. आणि जे झालं त्याचं ज्ञान कशाचा वास घेतला ते सांगतो. अशी ही नाकाची त्रिपुटी आहे. जिभेची त्रिपुटी आहे. ही जीभ स्वाद घेते. आता खाद्य खाणारा खाद्य आणि ते जे खाद्य म्हणजे जे पदार्थ असतो त्याला खाद्य म्हणतात. हा आहे खाणारा जीभ आणि ती जी जीभ जे खाद्य खाईल त्याच जे असेल ते रसपान ते त्याच. अशा प्रकारे पेय असलं तर पेयाचं असतं, नाही तर खाद्य असेल तर खाद्याचं असतं. अशा त्रिपुट्या तयार होतात. तसंच स्पर्शाचंही आहे. स्पर्श घेणारा हात किंवा पाय, ज्याचा स्पर्श घेतो तो विषय आणि त्या विषयाचं जे ज्ञान होतं स्पर्शाचं ते म्हणजे आज आमच्या पंचेंद्रियांनी त्रिपुट्यांच्या माध्यमातून जगाचं आम्हाला स्मरण होतं, जगाचं ज्ञान होतं, जगाचे व्यवहार होतात, जगामध्ये आम्ही जगतो. ज्ञानोबा आता आपल्याला असं सांगले की तुम्हाला हे जे भोग करतात इंद्रियांच्या माध्यमातून विषयांचे भोग होतात. इंद्रिय आमच्या जवळ आहेत आणि त्या विषयांना ज्यांना भोगायचंय ते बाहेर आहे जगामध्ये. इंद्रिय आमच्या जवळ आहेत. या इंद्रियांचे जे विषय भोगायचे ते बाहेर आहेत. अशा प्रकारे आम्हाला ते विषय भोगण्यासाठी आमची इंद्रिय धडपडत असतात. त्यांना त्यांचे भोग हवे असतात आणि मग या भोगापायी आम्हाला भटकावं लागतं. रात्रंदिवस चिंता असते आम्हाला, रात्रंदिवस काळजी असते, भय असतं, नाना प्रकारचे विकार तयार होतात. कारण ते भोग तर मिळाले पाहिजे इंद्रियांना. ते भोग घेण्यासाठी तो देह नाना प्रकारची संकट ओढवून घेतो. नाना प्रकारच्या आपदा येतात, नाना प्रकारचे दुःख येतात, नाना प्रकारचे रोग येतात. या भोगांमुळेच रोग येतात. हे जे भोग आहेत ना हे रोगांचं कारण असतं. म्हणून माणसाला रोग होणं असं जर वाटत असेल तर भोग कमी करा. भोगामुळे रोग होतात. आता ज्ञानोबा आपल्याला असं सांगतायत आता तुम्हाला ही जीवनमुक्त अवस्था आली आणि आजची सूर्य तू पाहिला रे पाहिला, तो आत्मराश पाहिला रे पाहिला की बस तुम्हाला आता हिंडण्याची गरज नाही. तुमची इंद्रिय आणि त्या इंद्रियांचे जे विषय बाहेर आहेत ते आता तुमची इंद्रियच ते विषय होऊन जातात. इंद्रिय आणि विषय एकरूप होऊन जातात आणि तुम्ही बसल्या जागी सगळे भोग घेऊ शकता. असा म्हणतात. तसा अनुभवाच्या दृष्टीने कठीण विषय आहे, परंतु ज्ञानोबा म्हणतात हा सोपं होय. सोपं अशासाठी आहे की ते सगळं आपल्या जवळच आहे. कुठे काही खरेदी करायला जायचं नाही, कुठं आणायला जायचं नाही, काही करायचं नाही. कारण या देहामध्येही 5 इंद्रिय आहेत तुमची आणि तो आत्मा तुमच्यामध्येच आहे ना. कोणतं मटेरियल तुम्हाला आणायचंय बाजारात, विटा का चुना का काय काहीच आणायचं नाही तुम्हाला. सगळं आत आहे तुम्हाला.
ही पंच महाभूत आत देहामध्ये अशी महाभूत आहे. माती आहे, पाणी आहे, हवा आहे, अग्नी आहे आणि आकाशही आहे. अरे वा, हे पंचमहाभूत जे बाहेर आहे ती पाचही महाभूत आपल्या देहात आहेत. मग या पंचमहाभूतांमधूनच तर तुम्ही सगळं बांधता हो, सगळं जग तयार करताना, नाही का? त्याच्या व्यतिरिक्त काय या जगामध्ये आणखी? मग ती पाच महाभूत तुमच्या देहामध्ये आहेत. मग या देहातलीच पंचमहाभूत खाणं, त्यांच्यानेच बनवायला काय बनवायचं तुम्हाला? कशाला जाता इकडे तिकडे माती घ्यायला, सोना घ्यायला, इथं सोना आहे ना, इथं सगळं आहे ना, अशा प्रकारचा हा विचार. अरे तुझ्या जवळ सगळं आहे, तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागाच तुलाशी. तुझं आहे तुझं पाशी, तुझ्या पाशीच तुझ्याजवळ सगळं आहे, परंतु ते विसरून गेला आणि मग भटकतो बाहेर. आणि भटकण्याने मग जीवन उद्ध्वस्त होऊन जातो, बंधनात पडतो. आता ध्यानावर आपल्याला जो उद्देश सांगण्याने हा जीवनमुक्तीचा विवेक व विचार हा जर कळला, हे साधका तुला जर हा जीवनमुक्तीचा विचार कळला तर आधी काय होईल माहिती का तुला? हेच महत्वाचं आहे. आता आधी आपला हा जो आपले देह चार देह लक्षात घ्या. हा वरचा जो देह आहे ना दगडासारखा, याला स्थूल देह म्हणतात. याच्यामध्ये हाडे आहेत, पाणी आहे, सगळं याच्यामध्ये स्थूल देह पंचमहाभूतांचा बनलेला. पंचमहाभूतांनी बनलेला जो देह, जे शरीर, ते स्थूल शरीर म्हणतात. जड शरीर येते आणि हे जड शरीरच नेलं की त्याला जाऊन फुकून किंवा पुरून पुन्हा त्याची पंचमहाभूत होऊन जातात. यात जी माती आहे ना ती मातीमध्ये चालली जाते, याच्यामध्ये जी हवा आहे ना ती हवेत मिसळून जाते, यातलं पाणी पाण्याला अग्नी होऊन जात, आकाशाला सगळं विलीन होऊन जातं पुन्हा. आणि पुन्हा ते एकत्र पुन्हा शरीर बनतं गर्भामध्ये. ज्ञानवाद आपल्याला सांगतात की हे जे बाहेरचं शरीर आहे, हे जड शरीर आहे, हेच आम्हाला फार आवडत, फार महत्वाचं आहे. त्याचीच काळजी आम्ही सतत वाहत असतो. बाबा रे, या जड देहापेक्षा आणखी दुसरी जी तुझी शरीर आहेत ना ती फार महत्वाची. त्याच्यानंतर याच्या आत असलेलं सूक्ष्म शरीर, त्याला लिंग देह म्हणतात. हे जे सूक्ष्म शरीर आहे, लिंग देह आहे त्याला म्हणतात, तो देह अतिशय महत्वाचा आहे. कारण ही जी बाहेरची इंद्रिय ना या देहाची, त्या इंद्रियांचं तेज त्या लिंग देहाला मिळालं, त्या सूक्ष्म देहामध्ये. म्हणजे आपण जे डोळ्याने पाहतो ना, या डोळ्याला त्या सूक्ष्म देहाने आपल्याला ती दृष्टी दिली जाते. पण ती दृष्टी जेव्हा आत्म्याच्या चेतनेतून येऊन ती वृत्ती बनते, ती डोळ्यात येते, तर हे सगळं होण्यासाठी त्या सूक्ष्म देहातून सगळ्या क्रिया होतील, मग सुदेहात प्रगट होतात. त्या ज्ञानो आपल्याला असं सांगताय, आपलं आयुष्य संपलं की हा वरचा देह गेला, मरतो विषय. वरचा देह मरताना दिसतो, जळताना दिसतो, पुरलेला दिसतो, सगळं दिसतं मला. पण याच्यामध्ये असलेला जो सूक्ष्म देह आहे, लिंग देह आहे, त्या लिंग देहामध्ये पुन्हा कारण देह आहे, कारण देहामध्ये महाकारण देह आहे. हे देह काही आम्ही पाहिलेले नाही. वास्तविक या देहांचं दर्शन होतं आपल्याला.
आपल्या साधनेमध्ये होत. आपल्या एका साधकाला वसईचा साधक मला आठवतो तो या नेहमी भेटायचा आहे. त्याला तो शिक्षक होता आणि त्याला म्हणून महाराजांनी दीक्षा दिलेली चांगला साधक होता. तो दररोज नित्य नियमाने 4-5 तास साधन करायचा. त्यामुळे त्याला इतके सुंदर अनुभव होते, चांगले अनुभव होते. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मला एके दिवशी शाळेमध्ये मी शिकवत असताना फळ्यावर मी असे लिहायला लागलो. पोर बसलेले पुढे आणि हातामध्ये थोडं फळ्यावर लिहितोय. मला दिसलं की तिकडून दुसरा माझ्यासारखा मनुष्य मीच तिकडच्या बाजूने होतून हा डाव्या बाजूने चालला तो तिकडून दुसऱ्या बाजूने राहिलेला आहे. मी पाहिलं मी तर मी आहे आणि हा कोण आहे माझ्यासारखा तिकडून येणारा. त्यामुळे मी अतिशय घाबरलो. माझा थरकाप होईल सगळं लिहिणार कधी. मला म्हटलं हे कोण भूतेचं काय असं काय चमत्कार झाला. अगदी माझ्यासारखा उभे मीच आता 2 ठिकाणी कसं काय झालो. म्हणून त्या माणसाला त्या साधकाला थरकाप सुटला, घाम फुटला. आता विद्यार्थ्यांपुढे कसं काय करावं, उभं राहावं म्हणून खाली बसून राहा. विद्यार्थी बिचारे गडबडले, काय झालं सरांना, काय झालं, गावात आले, कोणी पाणी आणलं, कोणी काय. लोकांनी दुसरे शिपाई दुसरे शिक्षक आले, त्यांनी बसून त्याला टीचर्स रूम मध्ये घेऊन गेले, बसवलं, शांत केलं. काय झालं काय सांगू आता या लोकांना जाऊन का उपयोग. यांना जर असं काहीतरी सांगितलं तर आणखी हे घाबरले जातील. भूतबाधा आहे वर्षी त्या शाळेमध्ये भूत येतात वर्षी. त्यांनी काही सांगितलं नाही. मला म्हणजे चक्कर आली असं झालं तसं. परंतु तो गेला बाबा गोड महाराज सांगितलं, महाराज मला असं झालं. अरे किती चांगला अनुभव तुला. महाराज म्हणतात, अरे वेड्या तुला किती चांगला अनुभव आला, तू घाबरला काय. आज लोक मिठी मारायची ते त्याला. तुझं रूप आहे ना ते, तो तुझा सूक्ष्म देह लिंग देह. त्या सूक्ष्म देहाचा तुला आता प्रत्यक्ष अनुभव आला. केवढी चांगली साधना आहे तुझी. तुला तर आनंदाने अतिशय नाचत सुटायला पाहिजे. तुझा मला नको गेले असल्या ठीक आहे आता येणार नाही बस. पुन्हा त्याला तो अनुभव झाला. तात्पर्य असं की आपल्या साधनेमध्ये अनुभव येतात. आपला लिंग देह, आपलं हे जे सूक्ष्म देह आहे हे आपल्याला प्रगट दिसतात. तेव्हा हा वरचा सूक्ष्म देह तो मरतो जातो, परंतु यामध्ये असलेला जो आपला लिंग देह आहे तो बाहेर पडतो. तो जाणता येत नाही. त्या जाणार सूक्ष्म आहे ना तो पुढचा येईल का तुम्हाला. म्हणून लिंग देह, कारण देह आणि महाकारण हे तिन्ही देह बाजूला निघून जातात आपल्या देहातून. आणि मग ते शोधत असतात स्थूल देह. आता कुठल्या स्थूल देहामध्ये आपण शिरायचं, मग कुठला मिळेल त्यांना त्या वासनेप्रमाणे त्याला देह मिळतो. मग कोंबडीचा म्हणा, बकऱ्याचा म्हणा, काय जे असेल, कुत्र्याचा म्हणा, कुठल्या पक्षाचा म्हणा, त्याच्या इच्छेप्रमाणे वासनेप्रमाणे त्याला तो स्थूल देह घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये घुसून जावं लागतं. हे तिन्ही देह त्याच्यामध्ये घुसून जातात. आणि मग तो त्या देहाचा आकार घेऊन पुन्हा गर्भाला येतो. कुणाच्या तरी त्या गर्भातून तो पुन्हा पक्षीच्या गर्भात गेला, तांडून बाहेर पडतो. अंड्यातून पुढे बाहेर पडतो.
आणि दुसऱ्या कोणत्या प्राण्याच्या याच्यात गेला तर तो गर्भातून बाहेर. तात्पर्य असं की हे 3 देह जे आहेत आपले महत्वाचे ते मरत नाही, ते पुढच्या देहाला कारणीभूत असतात म्हणून त्यांना कारण देण मा कारण देण. तेव्हा बाबांनो हा स्थूल देह महत्वाचा नाहीये फारसा. हा गेला तर मला जाऊन दिसून जातात लोक. कितीतरी या अंबळमध्ये आता 200 वर्षापूर्वी जी माणसं राहत होती ती एक तरी आहे का त्या म्हणणं? 200 वर्षापूर्वी या अंबळमध्ये या घरामध्ये या रस्त्यांमध्ये चालणारे, शेतांमध्ये काम करणारे, दुकानांमध्ये बसणारे, घरामध्ये बसणारे 200 वर्षापूर्वीची माणसं कोणी दिसतात का तुम्हाला आता अंबळनेरमध्ये? पण अंबळनेर गाव तसंच आहे की तीच सडक आहे, तेच रस्ते, त्याच गल्ल्या, तीच घरं अजून आहेत ना. म्हणजे हे स्थूल देह जातात परंतु सूक्ष्म देह दुसऱ्या देहांचा शोध घेतो. आता आपल्याला या स्थूल देहाचं आणि सूक्ष्म देहाचं विवेचन करून आता पुढे सांगतायत. हा जो लिंग देह किंवा सूक्ष्म देह आहे याचं आम्हाला अज्ञान आहे की नाही? खूप पुस्तक वाचतो, खूप मोठा ज्ञानी झाला, महान प्रवचन करतो, फार व्याख्यान देतो. अरे बेटा तुला तुझ्या देहामध्ये असलेल्या देहांचं ज्ञान आहे का? स्वतःच्या देहाचंही ज्ञान नाही. आपल्या वर्ष देहाचं ज्ञान असतं डॉक्टर होतो आणि ते काय तात्पुरतं असतं, ते काही खरं ज्ञान त्याचे पुस्तकात छापलेलं असतं तेच वाचून वाचून तू डॉक्टर होतो. तेव्हा तात्पर्य असं की तुला लिंग देह कारण आणि महाकारण देहाचं ज्ञान नाही, त्याच्या बाबतीमध्ये अज्ञान असतं. ज्ञानात आपल्याला सांगून राहिले की आम्हाला ब्रह्म, आत्मा, परमात्मा यांचं ज्ञान होण्यासाठी आधी आपल्याला आपल्या शरीराचं ज्ञान या आत्माकडे कळेल. आता ते कळेल जेव्हा कळेल, परंतु आधी आपल्या देहाचं तरी ज्ञान आधी घ्यायला असं बरोबर आपल्याला सांगणार. तेव्हा ज्याचं अज्ञान पूर्णपणे निवृत्त झालेले, आता हे अज्ञान बरं का आपल्या देहांचं, या देहाचं अज्ञान ज्याचं पूर्ण निवृत्त होऊन जातं, समाप्त होऊन जातं, म्हणून त्याला ज्ञान होऊन जातं. माझा लिंग देह कसा आहे असं बघल्याबरोबर तो देह पुढे येतो, तो कारण देह पुढे येतो, तो महाकारण देह पुढे येतो. आणि त्या तिन्ही देहांचे रंग भिन्न आहेत. या देहांचे रंग तर हे आपल्याला दिसतं, त्या देहांचे रंग आपण पाहत असताना साधनेमध्ये आपल्याला ते दिसतात आणि मग आपल्याला ते कळतात. आपली शक्ती कुठल्या देहावर काम करते ते पण कळतं. म्हणून आपल्याला होणाऱ्या ज्या क्रिया असतात त्या फक्त आपल्या या बाह्य देहावरच होतात. असं ती जी शक्ती आहे ती तर आत्म्याची शक्ती आहे आणि तिला सगळ्या देहांचं ज्ञान आहे. म्हणून ती ज्या देहावर काम करते त्यावेळेला त्या देहाच्या क्रिया होतात, त्या देहाचे रंग प्रगट होतात, त्या देहाचं चित्र दिसायला असं ज्ञान. आणि अशा प्रकारचं आपल्याला अंतरंगाचं आपल्या देहातल्या देहांचं ज्ञान झालेलं झालं, आपण आत्म्याच्या जवळ येतो. ज्ञानवा सांगतात ज्याचा लिंग देहाशी संबंध येऊन जो लिंग देहाशी एकरूप झाला, ज्याचा लिंग देहाचा अज्ञानाचा भाग समाप्त होऊन गेला,
त्याच वेळेला तो मनुष्य जीवन मुक्त व्हायला लागतो. कारण बाहेरचे सगळे संबंध सुटायला लागतात. आपल्या देहातल्या आतल्या देहाविषयी आपले संबंध यायला लागतात. आणि असे ज्या वेळेला संबंध येतात त्यावेळेला त्याची बंधनातून अनेक बंधनातून सुटका होऊन जाते आणि तो जिवंत असतानाच मुक्त होऊन जातो. म्हणून त्याला जीवन मुक्त असं म्हणतात. बंधनातून मुक्ती आणि आत्म्याची प्राप्ती. बंधनातून मुक्ती आणि आत्म्याची प्राप्ती याला जीवन मुक्ती म्हणतात. याला जीवन मुक्त म्हणतात, जीवन मुक्ती म्हणतात. तेव्हा ही जीवन मुक्ती मिळवा साधकांनो, ही जीवन मुक्ती मिळवा. जीवन मुक्तीमध्ये हा घरचा देह राहील, हा देह राहील आणि मुक्त होत आहे. अशा प्रकारचा हा जीवन मुक्तीचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये आता अनेक उदाहरणांनी सांगणार आहे. जीवन मुक्तीतला महात्मा विदेह मुक्तीचं स्वरूप सांगू शकतो. आता विषय मुक्ती बरोबर त्याला विदेह मुक्ती म्हणतात. सांगायला लागला की ते लिंग होऊन जातो. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला घरी जावं वाटलं ना तर ते नातवं करायचं मला मुक्ती कोण सांगू शकतो. मला विदेह मुक्ती आहे. विदेह मुक्तीमध्ये राजा जनक होता. राजा होता तो. राजा असून विदेह मुक्त होता. काय अवस्था आपल्या देशामध्ये राजांची सुद्धा अशी अवस्था होती. तर तो आधी जीवनमुक्त व्हावा लागतो आणि जीवनमुक्तीमध्ये विदेह मुक्तीचं त्याला स्वरूप करतो. विदेह मुक्तीमध्ये गेल्यानंतर मग जीवनमुक्त मी आहे किंवा कसा आहे हे सांगता येईल. त्याला देहाचा विसर करतो. देहाचा विसर होणं म्हणजे विदेह देहाचाही विसर त्याला करतो. सगळं कार्य करतो परंतु त्याला आपल्या देहाचं भान नसतं. अशा जीवनमुक्ती आणि विदेह मुक्ती या दोन गोष्टी जीवनामध्ये सगळ्यात अतिशय उच्च अशा अवस्था आहेत. प्राप्त करावयाच्या सगळ्यात अति उच्च अशा अवस्था आहेत आणि या फक्त साधकांना प्राप्त करता येतात. प्राप्त जे साधक असतील आणि जे साधना करत असतील त्यांनाच या अवस्था प्राप्त होतात. नुसत्या दीक्षा घेऊन बसलेल्या साधकांना त्यांना साधक म्हणताच येत नाही. आता पहा तुम्ही कोण विचारले तेव्हा विषय फार गंभीर आहे. मुक्तीचा विषय चाललेला आहे. पहिलीच म्हणजे आपली चालू आहे ती उद्यानं संपलेली नाही. उद्याला आपण त्यातला काही दाखवू. आजच्या सत्संगाला विश्राम देऊ. हरिओम.